ब्लॉग करूच म्हणजे आधी 1000 जण तोंडार आणि मेले बघित असतात. चार चौघात बिंदास करते बघणार आहे का बघू आपल्या काय होता ते. गेल्यावर जो अशी तंगडे ओढ करून झोपायला लागतं ना डायरेक्ट संध्याकाळी. तर ट्रेन आपली इलेली असाही बघा. बघतात आणि विचारतात काय रे तुझ्या चॅनलला म्हटलं होय म्हणून सांगायचं मग सबस्क्रायबर तरी भेटतात ना आपल्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी सकाळी तुमचा स्वागत असा चॅनलवर. आणि मी आता ऑफिसवरून निघालेलो आहे आणि अचानक भयानक माझ्या डोक्यात येईल की चला व्हिडिओ करूया. घरी जाता मी कसो ऑफिसमध्ये व्हिडिओ काय केले नाही, कंटाळलो व्हिडिओ नुसतं करू ऑफिसमध्ये. तो एक व्हिडिओ करतले मी ऑफिसचं पूर्ण निघाल्यापासून घराकडे. पण आता घराकडे निघाले मी इकडून दिघा स्टेशनला पोचलं आहे. तर तुमका दाखवते पुढे. बायकोक लागली आहे भूक, त्याका होया काहीतरी असा साबुदाणा आयटम होया, साबुदाणा खिचडी वगैरे. तर मग आता जाताना ठाण्याक बघूया आपण. इकडं आता जातलो डिगेवरून ठाण्यावरून आपण घेतलो बघूया काय काय घेऊचं ते काय असं. आता मेंदूवडा असं त्या काय फोन करते आणि विचारते काय काय हव्या जसं आपण घेतलो. आता मी इथून शॉर्टकट नाही गेलं आहे ग्राउंडवरून, पूर्ण रोडवरून गेलो ना तर मरणाचं फिरायला जावचं लागतं. आता ह्या डायरेक्ट 2 मिनटात स्टेशन येला आणि ऑटोन गेला तर 10 रुपये घेतात डायरेक्ट माइंड स्पेसला. तर आता ऑफिसचा ब्लॉग पण येतलो तो पण तुम्ही बघा आणि हो व्हिडिओ पण बघा तुम्ही. आता इकडून जाते ठाण्यात, त्याच्यानंतर आपल्या मेन घराकडे. ह्या बघा समोर स्टेशन इलेला दिघा स्टेशन एकदम शॉर्टकटने. आणि ह्या बिल्डिंगच्या पाठी आपला माइंड स्पेस, त्याच्या पाठी आपला ऑफिस हा. हसून शॉर्टकट डायरेक्ट लगेच 1 मिनटात स्टेशन. आणि आपली ट्रेन पण इलेली असा ही बघा. पाठीच ट्रेन हा, पटाकन ट्रेनवर चढतं आहे लवकर. सकाळी सकाळी पटकन घरी जाऊया. ही बघा ट्रेन इली. वाव लवकर इली बाबा नशीब. नाहीतर हकडे जर ट्रेनचा जो इश्यू असतं ना ह्या साईडला हार्बर लाईनला नवीन मुंबई साईडला म्हणजे अर्ध 20-20 मिनटं ट्रेनच नसता कधी कधी. नशीब आता लवकर इलेली असा पटाकन चढते. आता नाईट शिफ्ट करून इलो पण आमचा अवतार काय दिसत नाही नाईट शिफ्ट केल्यावर. तो कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे तुमका वाटतं का मी नाईट पूर्ण जागो होते असं. लुक बघा असं जरा म्हणजे माका ते वाटत नाही मी असं एकदम फ्रेश वाटतंय. पण असं वाटत असं नाईट शिफ्ट नाही केलेलो तर माका सांगा म्हणजे माका समजात कसं दिसतंय तो. गर्दी बघा गर्दी बघा सकाळी जाणारी नवी मुंबई साईडला जाणारी गर्दी. मेन म्हणजे जोक काय वाटतं माहिती, सगळे कामावर जातात आणि मी घराक जातोय म्हणजे आता असं वेगळं वाटतं. आणि रात्री जेव्हा मी निघते कामावर जाऊ तेव्हा सगळे लोक रिटर्न येत असतात. आणि आता असं झालं सकाळचं असं असतं मी घराकडे जातो आणि लोक सगळे कामावर जातात. नुसते धावतो. माझं तसं नाही, मी आरामात येते आरामात जाते सकाळी, त्यामुळे मागे काय वाटत नाही. आता बघते बाहेरच्या साईडला नाश्ता काहीतरी सकाळी नाश्ता घेऊन जाऊया. हे आपण आता ह्या ठाणा वेस्टला इलो स्टेशनच्या ह्या साईडला. बघूया पुढे काहीतरी चांगला नाश्ता वगैरे असा काय. तर हे बघा ह्याच्यात घेतलं साबुदाणा खिचडी आणि ह्याच्यात असा साबुदाणा वडे. त्याका साबुदाण्याचं आयटम खायचं होतं म्हणून सगळा साबुदाण्याचं घेतलं आहे. आता इकडून जाऊया घरी आपल्या. तर टिटवाळा ट्रेन लागलेली असा आता येत थोड्या वेळात. आणि सकाळी कसं नाश्ता पण इकडे एकदम फ्रेश भेटता एकदम गरमागरम. आणि इकडून मी नेते सकाळी तरी 2-3 दिवसाचा नाश्ता असतात इकडे जाता आता घेऊन जातो. मेन म्हणजे व्हिडिओची क्लिअरिटी कशी येतं ना ती मला जरा सांगा. कारण की बरेच जण बोलतात की व्हिडिओची क्लिअरिटी थोडी डाऊन येतं म्हणजे बघताना. माका असं नॉर्मल व्हिडिओ करते एडिट करताना व्यवस्थित दिसतं, पण व्हिडिओवर अपलोड केलं समोरचे जेव्हा बघतात ना तेव्हा थोडा ब्लर दिसतं असं सांगतात. मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे ब्लर दिसता तुमका कोणा कसं दिसतं मला सांगा कमेंटमध्ये. जरा कॅमेराचा इश्यू असा मला वाटता, कारण की अपलोड करताना काहीतरी सेटिंग चुकत असत नाही तर कॅमेराचा तरी इश्यू असा. मला सांगा कमेंटमध्ये तुमका आता व्हिडिओ कसं दिसता म्हणजे क्लिअर दिसता की ब्लर दिसतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. दोन ट्रेन बदलूचे लागतात कामावर जाऊ. हैसून कंबोलीवरून हकडे, हैसून परत ठाण्यावरून नवी मुंबई. आता हैची ट्रेन आपली इलेली आहे. पटाकन जाऊया कडेकडे घराकडे. तर ट्रेन आपली इलेली असं हे बघा.
इकडून बरोबर 20 मिनिटात आपल्या घराकडे डायरेक्ट. तिकडून कडेकडे आपण चलत जायचं आणि ऑटोची काही गरज लागत नाही तिकडून. चला उतरलो आपल्या स्टेशनला. आता इकडून कडेकडे जाऊया घरी. इकडून काय चालत वॉकिंग 5 मिनिटात जाते, त्यामुळे ऑटोची काय गरज वगैरे लागत नाही. ब्लॉग करूचे म्हणजे आधी 1000 जण तोंडाने मेले बघित असतात नुसते, सगळे नुसते तोंडाकडे बघित. म्हणजे असं व्हिडिओ करते म्हणजे काय करते यांना काय वाटतं काय समज नाही. तो जर मला कॉन्फिडन्स बिल्ड करूचो म्हणजे असं 4 चौघात खंय पण जरी मला सोडले नाही तरी बोलायची हिंमत होईल. त्याच्यासाठी मी आता सध्या जरा चालू असा ब्लॉगिंग, जरा 4 चौघात बिंदास करते. बघणार आहे का बघू दे आपल्याक काय होतात म्हणून आता जरा जोर केलेलो असा. बघतात आणि विचारतात काय रे तुझ्या चॅनलला, म्हटलं होय म्हणून सांगायचं. मग सबस्क्रायबर तरी भेटतात ना आपल्याला. आता चहा करायसाठी मस्तपैकी एक दूध घेऊया. इकडे दूध पिशवी दररोज ज्या दुकानात घेते त्या दुकानात दूध पिशवी घेऊया. आणि दूध पिशवी आहे, दूध पिशवी छोटावाला हा द्या. मगाशी मी जसा बोललोय तसा आहे बघा. लोक सगळे धावतात नुसते कामावर जाऊ आणि मी आरामात चलत घराकडे. तर दररोज येता जाता दर्शन घेतं तिकडे वाटेवरच आपल्या जवळ घराच्या खाली बिल्डिंगच्या, त्यामुळे मंदिरात पण दर्शन होतं सकाळी. तर आता पोचान मी इलय समोरच बिल्डिंग इलेली असा. आता नाईट करून घराकडे गेल्यावर जी हालत होता ती फक्त नाईटचे जे पोरगे करतात ना कॉर्पोरेटमध्ये त्यांकाच माहिती. असा म्हणजे गेल्यावर जो अशी तंगडे ओढ करून झोपायला लागतं ना डायरेक्ट संध्याकाळी. दुपारी भूक काय लागायचा विषयच येत नाही, कारण की रातभर जागे राहून काय होता तर फक्त नाईटच्या पोरांका समजलं असं. जे कोण नाईट शिफ्ट करतात त्यांना समजलं असं काय हालत होतं ती. फायनली पोचलेलो असं. आता आपली लिफ्ट जातेली घरात. मस्तपैकी नाश्ता करायचा, चहा वगैरे आणि गुटली मारायची. तर व्हिडिओ केले तर करतेलय बघू. मारायची डायरेक्ट गुटली डायरेक्ट सकाळी. तर मित्रांनो खाऊन घेऊन झालेला असा आमचा आणि व्हिडिओच करू विसरले. दर टायमासारखं तुमका माहिती आहे एकदम खाऊच्या धांदलीत भूक लागल्याच्या ते व्हिडिओ करू विसरलेलो असो. आलो गेलो आता फक्त चहा पिऊची रोवली. चहा वगैरे पितो आणि मस्ती आता झोपायला देत आहे. वाजले सकाळचे 8, 7:30-8 वाजलेले असत. आता झोपल्यावर डायरेक्ट उठणार दुपारी जेवायला. तर मग व्हिडिओ लाईक वगैरे करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगला. चला बाय बाय.